तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। पण भरपूर महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाही, कारण त्यांना त्यांच्या बँकेकडून SMS आला नाही। त्यामुळे त्यांना कन्फ्युजन आहे की शासनाने आपल्याला पैसे पाठवले की नाही। तर बघा, फक्त एक मिस कॉल देऊन तुम्हाला चेक करायचं आहे। तुमचं कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असलं तरी फरक पडत नाही। तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला बँकेकडून SMS येईल की तुम्हाला पैसे पाठवले की नाही। सोप्या पद्धतीने या ठिकाणी चेक करायचं आहे। बँकेकडून SMS येत नाही, कारण टेक्निकल प्रॉब्लेम असतो, पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतात, तेच आपल्याला चेक करायचं आहे। त्यासाठी फक्त तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असला पाहिजे। ज्या नंबरवरून तुम्ही कॉल कराल, कोणताही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असलं तरी प्रॉब्लेम नाही, कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असलं तरी चालणार आहे। त्यासाठी काय करायचं, कसं चेक करायचं, पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, आपल्याला मोबाईलमध्ये असलेलं प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे मिस कॉल बँक बॅलन्स। मिस कॉल बँक बॅलन्स असं सर्च केल्यानंतर सेकंड नंबरचे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसून येईल, बँक मिस कॉल बॅलन्स। ही ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड करून इन्स्टॉल करायची आहे आणि ओपन करून घ्यायची आहे। ओपन केल्यानंतर बघा, अशा प्रकारे तुम्हाला समोरच्या बाजूला इंटरफेस दिसून येईल। बँक मिस कॉल पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे काही बँक आहे, सर्वच बँकेची यादी या ठिकाणी आलेली आहे। बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, टोटल पूर्ण बँक या ठिकाणी दिलेली आहे। तुम्हाला तुमची बँक या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, उदाहरणासाठी मी स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी सिलेक्ट करत आहे। तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, बँक बॅलन्स बाय मिस कॉल आणि त्यानंतर मिनी स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी आपण काढू शकतो। तर बघा, बँक बॅलन्स बाय मिस कॉल या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि मोबाईल नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे। तुमच्याजवळ साधा मोबाईल असेल तरी तुम्ही या ठिकाणाहून नंबर घेऊन या नंबरवर कॉल करू शकता। तर या ठिकाणी बघा, कॉलच्या आयकॉनवर आपण या ठिकाणी क्लिक करत आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, नंबर समोर आलेला आहे। आपल्याला या कॉल करायचा आहे आणि कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला बँकेकडून SMS येऊन जाईल। वरच्या बाजूला आपल्याला दिसत आहे SMS आला आणि बॅलन्स सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे। अकाउंट नंबर आणि बॅलन्स दोन्ही या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। अशाच प्रकारे त्याचप्रमाणे मिनी स्टेटमेंटचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचं 5 दिवसाचं स्टेटमेंट काढू शकता। या ठिकाणी दुसरी कोणतीही बँक सिलेक्ट करून तुम्ही तुमचं कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तरी तुम्हाला फक्त एक मिस कॉल देऊन तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही तुम्हाला बॅलन्स दाखवण्यात येईल। जर शासनाने पैसे पाठवले असेल तरच तुम्हाला या ठिकाणी बॅलन्स दाखवण्यात येईल, नाहीतर मग जे काही तुमच्या खात्यामध्ये बाकी पैसे आहे, आधीपासूनचे पैसे आहेत, तेच तुम्हाला दिसून येतील। तर बघा, इंडिया पोस्ट पेमेंट बँकसाठी मी हा सेपरेट नंबर या ठिकाणी देत आहे। पोस्ट बँक या ठिकाणी अजूनपर्यंत लिस्टेड झालेली नाही, त्यामुळे हा सेपरेट नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे। बघा, आणखी एक वेळा समजून घ्या, शासनाने पैसे पाठवले असेल तरच तुम्हाला बॅलन्स दाखवण्यात येईल, नाहीतर मग जे काही बॅलन्स तुमचे पैसे जुने पैसे आहेत त्याच पैशाचा तुम्हाला SMS येईल। जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।